श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 10 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे अरूपाव्यया पूर्ण ब्रह्मा पंढरीराया, सज्जनांच्या विसाविया मजला परते लुटू नको. देवा हा दासगणू नको परक्याचा आता म्हणू, माझ्या पातकांचा नको आणू विचार चित्ती नारायणा. माझ्या करेन झाले पुण्य हे ठाऊके मजला गुण, फार काय तुझला वदन दावण्या मी योग्य नसे. ऐशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी, ओहळास गोदावरी पोटी आपल्या घेत असे. तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे, पातकाला नावरू द्यावे माझ्या ठाई यत्किंचित. तू आणल्या मनात अवघेच काही घडून येत, रंकाचाही राव होत तुझा लागता वशिला. असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीसी, जाऊन उतरले सदनाशी आत्माराम भिकाजीच्या. हा आत्माराम भिकाजी सुत उमरावतीचा असे प्रांत, मोठा अधिकार हातात होता त्याच्या विभूत हो. कायस्थ प्रभू याची जात, हा संतांचा प्रेमी अमित, सदाचार संपन्न गृहस्थाश्रमी वर्तत असे. त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले, मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना. उठणी नाना प्रकारची अंगा लाविली साची, वृत्ती आनंदली त्याची संत सहवासी ते दवा. करवती काठी उमरेडचा धोतर जोडा नेसविला साचा, भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविला असे. कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार, दक्षिणेसी 100 रुपये त्याने ठेविले. धूपदीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली, दर्शनाला दाटी झाली उमरावतीच्या लोकांची. प्रत्येका ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे, यथा सांग करावे पूजन याची ऐसे रीती. इच्छा ऐसी बहुता झाली परी थोडक्यांची मनीषा पुरली, सदनी पाऊले लागली भली पुण्य पाहिजे बलवत्तर. ते ज्यांच्या पाशी होते समर्थ गेले तेथे तेथे, काकी साधूस अवघे कळते अंतर्ज्ञाने करून. गणेश श्रीकृष्ण खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे, वकिलीत ज्यांच्या पुढे ढीग रुपयांचे पडती की. दादासाहेब यांप्रत म्हणत होते वराडात, हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी. त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्याच्या घरी, येथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो. गणेश आप्पा म्हणून होता लिंगायत वाणी, चंद्राबाई कामिनी त्याची परिम भाविक असे. ती बोलली पतीला, हा साधू पाहिजे नेला, कसेही करून घराला पहा विनंती करून. आपुले निष्पाप असल्या म्हण याच्या आगमने करून, होईल आपुले पवित्र सदन भाविकांचा देव असे. गणेश आप्पा म्हणे तिला, वेड लागले आहे तुला, हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवत्तर. पहा खापर्ड्या लागुनी हा साधू न्यावया सदनी, श्रम पडले ते आणध्याने उगा हट्ट धरू नको. चंद्राबाई म्हणे, नाथा हे न पटे माझ्या चित्ता, सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो. तुम्ही करा हो त्यांना नुसती, सदनी येण्यास विनंती. गरिबावरी असते प्रीती संतांची ती विशेष. परियाप्पा बोलेना छाती त्याची होईना, बोलवावयासी निज सदना श्री गजानन साधू ते. महाराज बदले अखेर गणेश आप्पाचा धरून कर, तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला. तुझ्याला सदनी या वाटते यावे, काही वेळ बसावे, अरे चित्ती असेल ते बोलावे भेडन धरिता कवनाची. ऐसे महाराज बोलता गणेश आप्पाची या चित्ता, हर्ष झाला तत्वता तो न शब्दे बोलवे. समर्थांस नेऊन सदनी पूजा केली उभयंतांनी, आपुला संसार त्यांचे चरणी अर्पण केला तात्काळ. असो वैशा पूजा अमित झाल्या उमरावतीत, त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे. तो आत्माराम भिकाजीचा, नात्याने हा होता भाचा, राहणार मुंबई शहरीचा, तारमास्तर असे की. तो रजा घेऊन भला उमरावतीस होता आला, भेटणे आपुल्या मामाला बाळाभाऊ नाम ज्याचे. त्या बाळाभाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान, म्हणे ऐशा साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये. प्रपंच अवघा अशाश्वत त्यात कशाला गोऊ चित्त, केला आजपर्यंत तोचा आता पुरे झाला. काही असो आज पुण मीन त्यात सोडी त्यांचे चरण, अमृताला टाकून विष प्या कोणी जावे. म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर भला, होता बुध हो राहिला दुसरे न काही कारण. असो काही दिवसांनी शेगावी आले परतोनी, मळ्यासी न जाता जणी आले मंदिरी मोठ्याच्या. त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस, गजानन पुण्यपुरुष येऊन बसला ते ठाया. बातमी महाराज आलेची कृष्णा पाटला कळली साची, त्यांनी जागा मळ्याची सोडली हे समजले. म्हणून आला धावत त्या ओस जागेवरी सत्य महाराजा करून दंडवत, अधोवदन बैसला. डोळ्यातून वाहे पाणी खंड त्याला नसे जाणी, वस्त्र टाकले भिजवून त्या अश्रूंनी छातीचे.
तै महाराज वदले पाटलाला, ऐसा कार्य रडशी भला, शोक कोणता तुला झाला, ते वेगे सांग मज. पाटील बोले त्यावर, जोडून आपले दोन्ही कर, महाराज मळ्याचा अव्हेर, काहू आपण केलात हा. ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता, माझ्याकडून ज्ञानवंता मी लेकरू आपुले असे. ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघासाची, एका माळ्याच्या मालकीची, येथे तुम्ही राहू नका. मळ्यात मर्जी नसेल जरी, तरी चला राहत्या घरी, ते खाली करीतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा. काकी तुम्हा वाचून मला न काही प्रिय जाण, हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी तेही तेथे धावून आले, महाराजा विनवू लागले, निज सदना या भले, हरी आणि नारायण. महाराज बोलले तयासी, मी जो या जागेसी येऊन बसलो आज दिवशी, ते तुमच्या हितास्तव, ते पुढे येईल कळोन, आता न करा भाषण, वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका. जितके जगी जमेदार, तितके न करीती विचार, मागचा पुढचा साचार, हेच उणे त्यांच्या ठाई. जा बंकटलालासी पाहून आणा वेगेसी, मी सोडिता तद्गृहासी, तो नाही रागावला. ते काही त्यासी विचार, माझी कृपा तुमच्यावर आहे, ती न ढळणार कोणत्याही कारणाने. बंकटलालही आला तेथ, घालू लागला समजूत, यांच्या मर्जीविरुद्ध मळ्यात तुम्ही त्यांना नेऊ नका. माझ्या घरी जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले, आपण आहोत त्यांची बाळे, ते सारखे अवघ्यांना. सखाराम आसोलकार आहे मनाचा उदार, तो जाता देण्याचे इन्कार करणार नाही वाटते. सखाराम देईल जागा, पुढचे करू आपण बघा, म्हणजे अवघ्यात यात भागा घेता येईल सहजची. समेट अवघ्यांचा होणे मठ बांधिला त्या ठिकाणी, परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष. समर्थांच्या बरोबर निस्सीम भक्त होते चार, भास्कर बाळाभाऊ पितांबर, उमरावतीचा गणेश आप्पा, रामचंद्र गुरव त्याच परी राहत होता बरोबरी. हे 5 पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले. वृत्ती बाळाभाऊची अतिविरक्त झाली साची, परवान त्याने नोकरीची केली यत्किंचित आपुल्या. पत्रे येती वरच्यावरी बाळाभाऊस येण्या घरी, परिपरिणाम अंतरी काहीच त्याच्या होईना. भास्कर म्हणे गुरुराया, हा सोकला पेढे खाया, म्हणून ना इच्छी जाया आपल्यापासून कोणीकडे. तुम्ही द्याया याते मार, म्हणजेच हा जवळ करील घर. रत्न 14 पाहिल्या बिगर, हा येथून हलणे नसे. लकडी वाचून माकड, पहान होईल कधी धड. मोठमोठाले ते पहाड भिवू लागती वज्राला. एकदा बळेच घालवून दिले बाळाभाऊ कारण, परी तो आला परतून राजीनामा देऊन ये. बाळाभाऊ शेगावासी येता भास्कर बोलला त्यासी, का रे आम्हा त्रास देसी, येथे येऊन वरच्यावर. ओढाळ बैल हिरव्यावर पाही पडाया निरंतर, त्यास जरी दिला मार तरी तो येई तेथ पुन्हा. तैसी लोचट तुझी वृत्ती, तंतोतंत निश्चिती, झाली जयाला विरक्ती, त्यानेच येथे यावे रे. हे अहंकाराचे भाषण समर्थान खपले जाण, त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटाया कृत्य ऐसे केले. एका गृहस्थाच्या हाती भाली थोरली छत्री होती, ती गजानने घेऊन हाती बाळास झुडू लागली. मारता मारता मोडली बुध होती छत्री भली, मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची. तिने मारणे सुरू केले, ते पाहता लोक भ्याले, काही पळून गेले सोडून त्या मठाला. परी बाळाभाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला, कैकमंती असेल मेला तो या अशा माराने. भास्करही झाला चिंतातुर, बाळाभाऊचा पाहून मार, परी समर्थांच्या समोर बोलण्या छाती होईना. तीही काठी मोडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरी, मग ते कंटाळून अखेरी तुडवू लागले तयाला. जैसा का तो कुंभार माती तुडवितो साचार, तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा. मठी हा प्रकार चालला, शिष्य समुदाय पळत सुटला, कोणी गेले बोलवण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीस. बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठामाजी, समर्थ हात धरण्या राजी, कोणी तयार होईना. बंकटलाल म्हणे भीत समर्थ हा आपुला भक्त, पुरे झाले या प्रत आता ऐसे तुडवणे. ऐसा एकता भाषण समर्थे बदले हसून, हे असंबंध भाषण का करिता कळेना. मी न बाळाशी मारिले नाही तयासी तुडविले, निरखून पहा चांगले म्हणजे येईल कळोनी. महाराज म्हणाले बाळासी, उठ बसता वेगेसी, या आलेल्या मंडळीसी अंग तुझे दाखीव. ऐसी आज्ञा होता भला, बाळाभाऊ उठून बसला. लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून. तो वळाचे नाव नाही, कोठेही न लागले काही, तो पहिल्या परीच होता पाही निमग्न आपुल्या आनंदात. त्यायोगी भास्कराला बाळाभाऊचा अधिकार कळला, मग तोही ना पुन्हा बोलला वेडेवाकडे बाळाशी. सोने कसाशी उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते. आश्चर्य झाले समजतांते तो प्रकार पाहून. शुक्लाल नामे आगरवाला होता बाळापुराला, श्रोते त्याच्या आगराला गाये एक द्वाड होती. तिने गावात फिरावे, मुला माणसा तुडवावे, सशक्तांशी गुंदडावे, शिंगानेतकी आपुल्या. वाटेल त्यांच्या दुकानात गायीने शिरावे अवचित, धान्याची टोपल्यात तोंड आपुले खुपसावे.
वाटेल तितुके यथेच्छ खावे, राहिलेले नासावे, तेल तुपाचे लवंडावे, पिंप अंगाच्या धक्क्याने. घरी बांधून ठेविता, चराटे तोडी हा हा म्हणता, साखळीशी आणली लघुता, बांधता त्या गायीने. ती गाय नव्हे वाघीनं, बाळापुरा कारण, लोक गेले कंटाळून, त्रास सोसिता तियेचा. गाभण मुळीच होईना, कास कधीच करीना, कोंडून ठेविता राहीना, घरा माझी कोठे. लोक म्हणती सुकलाला, दे खाटकास या गाईला, किंवा मारून टाक तिला, तूच गोळी घालून. सुकलाल म्हणे लोकांशी, तुम्हीच मारून टाका तिसी, वाटेल त्या प्रयत्नांशी, करून या विबुध हो. एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला, गोळी भरून बंदुकीला टपून बैसला होता हो. ते कसे काय कोण जाणे, कळले गाई कारणे, तिने येऊन शिंगाने पठाण पाडीला उतारा. मी परगावा नेऊन दिली होती सोडून, परीती आली परतून, त्याला सांगा काय करू. ऐसं एकता लोक म्हणती, आता याला एक युक्ती, गोविंद बुवांचा घोडा म्हणती, समर्थांनी गरीब केला. तूही या गाईला घेऊन जा शेगावाला, अर्पण करी समर्थाला, म्हणजे अवघे संपले. साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे, आणि संकट आमुचे टळेल बाप्पा त्या योगी. ते अवघ्यास मानवले, गाय नेण्याचे ठरविले, तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे. एकही यत्न नाही फळला, शेवटी एका पटांगणाला हळकुंड्याचा ढीग केला, सरकी ठेविली शेजारी. ती खाया लागून गाय आली धावून, ती येता फास टाकून धरली 10-20 जणांनी. साखळदंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी, आणली शेगावा भीतरी, गजाननासी द्यावया. जवळ शेगाव जशी जशी येऊ लागले तसे तसे, स्वभावात पडलासे त्या गायीचा पालट. समर्थापुढे येता क्षणी गाय झाली दिनवाणी, तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. महाराज म्हणाले अवघ्यांना, हा काय तुमचा मूर्खपणा, गाईस अशा यातना देणे काही बरे नव्हे. 4ही पाय बांधलेत, गळा साखळ दंड लाविलेत, शिंगाची हितीच गत केली चराटे काथ्याच्या. ऐसा मोठा बंदोबस्त शोभतसे वाघिनी प्रत, ही गाय बिचारी साक्षात, तिला न ऐसे करणे बरे. अरे खुळ्यांनो, ही गाय अवघ्या जगाची आहे माय, तिला बांधिले हाय हाय, केवढा कठीण प्रसंग आला. तिला आत्ताच करा मुक्त, तीन हुंदाडी कोणाप्रत, परी लावण्या तिला हात, छाती कोणाची होईना. जो तो पाहून मागे सरे, ते तर समर्थ आले त्वरे, आपुल्या त्या पुनीत करे, बंधने तोडले धेनूची. बंधने अवघी तुटता भली, गाय गाडीच्या खाली आली, पुढते पाय टेकुनी झाली, समर्था वंदन करावया. खाली घालून या मान, प्रदक्षिणा त्या केल्या तिनं, समर्थांचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने. ऐसा प्रकार तेथे झाला, तो अवघ्यांनी पाहिला, समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना. समर्थ म्हणाले धेनुस, बाई कोणा न द्यावा त्रास, तू या सोडून मठास, कोठेही जाऊ नको. ऐसा घडता प्रकार, अवघ्यांनी केला जय जयकार, उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा. बाळापूरची मंडळी बाळापूरला निघून गेली, गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये. त्या दिवसापासून ठावेन तिला चराट जाण, सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले. अजून त्या शेगावात तिची संतती नांदते, जे काही वदती ब्रह्मवेत्ते, तेचे येते घडवण. असो एक कारंजाचा लक्ष्मण गुळे नावाचा, विप्र वाजसनीय शाखेचा, धनकन संपन्न असे. त्याशी रोग झाला पोटात, उपाय केले अत्यंत, परीनं आला गुण किंचित, खर्च सारा व्यर्थ गेला. त्याने समर्थांची कीर्ती कर्णोपकरणे ऐकली होती, म्हणून सहपरिवारे सत्वरगती आला शेगावाकारणे. रोग व्यथेने चालवेना, श्रोते तया लक्ष्मणा, दोघां तिघांनी उचलून जाणं आणले त्या मठात. करण्या नुसता नमस्कार, असमर्थ होते शरीर, त्याच्या कुटुंबाने पदर समर्थापुढे पसरिला, आणि म्हणाली दयाघना, मी आपली धर्मकन्या, माझ्या पतीच्या यातन हरण कराव्या आपण. अमृताचे दर्शन होता का यावे मरण, माझ्या कुंकुमा लागून टिकवा हीच विनंती. त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी, तोच फेकिला अंगावरी त्या लक्ष्मण कांतेच्या. जा दे हा पतीस खाया, व्याधी त्याची बरी व्हाया, तू शोभसी त्यास जाया, पती पत्नी परा येना. यापुढे न काही बदले, चिलिम ओढू लागले. श्री गजानन स्वामी भले, आपुल्या मठात शेगावी. भास्कर म्हणे अहो बाई, आता न बसा ये ठाई, आपुल्या पतीस लवलाही, जागेऊन कारंजाती. प्रसाद आंब्याचा जोका तुला समर्थ करी प्राप्त झाला, तोच घाली खावयाला आपुल्या पती कारणे. त्याने तुझे होईल काम, गुण येईल अत्युत्तम, लक्ष्मणासी आराम होईल आंबा खाताच. बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजाला, प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपुल्या पतीस. निजगृही जोडपे आले, आप्तपुसू लागले, शेगावात काय घडले ते सांगावे साकलले. बाईने अवघे वर्तमान कळविले लोकां लागून, आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थे मज लागी. आणि आज्ञा केली वरी, खाऊ घाला अत्यादरी, आंबा प्रसाद निज करी आपुल्या त्या पतीला.
त्याप्रमाणे मीही केले. आज सकाळी खाऊ घातले, हे वैद्याने जई ऐकले तैता वाटले वाईट. अहो बाई तुम्ही काय केले तरे हाय हाय, आंबा हेच कुपत्य होय या पोटातील रोगाला. माधव निदानी तेच कथिले, सुश्रुतांनीही वर्णिले, निपंटाने कथन केले, शारंगर म्हणे ऐसेच. तुम्ही तो प्रसाद दिलेला, पाहिजे होता भक्षण केला, पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडतसे. ऐसे वैद्य बोलले, आपता अवघे घाबरले, जेथे टोचू लागले लक्ष्मणाच्या पतीस. परी झाले अघटित, लक्ष्मणाचे पोट सत्य रेच होऊन अकस्मात मऊ होऊन गेले हो. शौचा वाटे व्याधी गेली, हळूहळू शक्ती आली, पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची. निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी, तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर, म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा. मी आलो त्याचसाठी, चला कारंजास ज्ञान जेटी, मला न करा हिंपुटी, नाही असे म्हणू नका. आग्रह त्याचा विशेष पडला, महाराज गेले कारंजाला, तेदवा होते संगतीला शंकर भाऊ पितांबर. घरी नेऊन पूजा केली, दक्षिणा ती निवेदिली, अवघी संपत्ती आपुली, आहे मी कोण देणारा. परी एका ताटात काही रुपये ठेविले सत्य, महाराज बघून त्याप्रत ऐशा रीती बोलले, म्हणशी माझे काही न उरले, मग हे रुपये कोठून आणले. लक्ष्मणा ऐसे चाळे दांभिकपणाचे करू नको, मला दिले तू आपुले घर, आता उघडी अवघी दारे, फेकून देई रस्त्यावर अवघी कुलपे एधवा. लक्ष्मण काही न बोलला, मौन धरून बैसला, परी समर्थे आग्रह धरिला, खजिन्याचे दार उघडी. भीत भीत मोकळे द्वार केले त्याने अखेर, खजिन्याच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला, आणि म्हणाला महाराज यावे, वाटेल ते घेऊन जावे. असे बोलिला जरी बरवे, परी अन्य भाव अंतरीचा. ते त्याचे दांभिकपण समर्थ आले कळून, बहुरुपयाचे राजेपण कोठून टिके बाजारी. जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान, परी अंतरी कडवटपण पूर्ण त्याच्या भरले असे. सोडून त्याच्या घराची उपाशी निघाले पुण्यराशी, दांभिकाच्या सदनासी संतन होती तृप्त कदा. तेथे त्याच्या घराची वा धनदौलतीची गरज समर्था नव्हती साची, ते वैराग्याचे सागर. परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला, खोटेपणाचा राग आला, समर्थ गेले उठून. जाता जाता बोलले, माझे माझे मनसी भले, भोग आता त्याची फळे, माझा उपाय त्यास नसे. मी कृपा करावया आलो होतो या ठाया, याहीपेक्षा दुप्पट द्याया परी तेन तुझ्या प्रारब्धी. तेच पुढे झाले सत्य, एका 6 महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त, त्या भिक्षेची वेळ आली. म्हणून श्रोते परमार्थात खोटेपणानं खपे किंचित, याचसाठी हे चरित्र समर्थे घडून आणले. श्री गजानन चिंतामणी त्या गारकाय शोभानी, या सुवर्णा लागुनी भूष व्हावे या कथिलाने. स्वतिश्री दास गणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, सदा भाविक परिसोत निज कल्याण व्हावया. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ 10मोऽध्याय समाप्त.